2026 रोजी ही योजना घोषित करण्यात आलेली होती। सदर योजनेनुसार कर्जमुक्ती ही एक वेळचा समझोता प्रोत्साहनपर लाभ अशा स्वरूपामध्ये देण्यात येणार आहे। थोडक्यात सांगायचं झालं तर या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंत मुद्दल आणि व्याजासह मॅक्झिमम रक्कम समाविष्ट असणार आहे की जी कर्जमाफी म्हणून शेतकऱ्यांना वर्ग होणार आहे। यामध्ये जे शेतकरी समाविष्ट नसतील परंतु जे नियमित कर्जफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50,000पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे। आतापर्यंत सातारा जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड केलेली आहे अशा शेतकऱ्यांची संख्या आहे 52,662 आणि यापैकी शासनाच्याकडून आपल्याला जी पात्र शेतकऱ्यांची यादी प्राप्त झालेली आहे त्यांची संख्या म्हणजे पहिल्या यादीतली शेतकऱ्यांची संख्या आहे 31,556। या शेतकऱ्यांना आता त्यांचा आधार व्हेरिफिकेशन आणि ॲग्रीस्टॅगचं नंबर व्हेरिफिकेशन किंवा ऑथेंटिकेशन या 2 गोष्टी केल्यानंतर त्यांच्या खात्यामध्ये रक्कम वर्ग होण्याची प्रक्रिया सुरू होते। आता यानंतर उर्वरित जे आहेत आपण म्हणाल की 52,000 आपण अपलोड केले होते, 31,000 पात्र झालेले आहेत, तर ही पहिली यादी आहे। दुसरी यादी साधारणतः 15 ऑगस्टच्या पूर्वी रिलीज होण्याची अपेक्षा आहे। आतापर्यंत 4,812 शेतकऱ्यांचं ॲग्रीस्टॅग जे पात्र आपल्याला यादी आलेली आहे साधारणतः 4,812 शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅग नंबर नसल्यामुळे यांची पुढची प्रक्रिया जी आहे ती प्रलंबित असल्याचं लक्षात आलेलं आहे। आता शेतकऱ्यांना कर्जमाफीची जी योजना आहे त्याच्यासाठीची कार्यपद्धती त्याच्यासाठीचे कागदपत्र याविषयी सहकार विभाग असेल किंवा एलडीएम ऑफिस असेल यांच्या वतीनं जागृती करण्यासाठी बोर्ड्स लावलेले आहेत, माहितीपत्रकं देण्यात आलेली आहेत। परंतु माझी आपल्याला विशेष विनंती असणार आहे की या योजनेविषयीच्या ज्या शंका किंवा काही चुकीच्या कन्सेप्ट कुणाच्या मनामध्ये असतील तर त्याचं क्लॅरिफिकेशन व्हावं हा आजच्या प्रेस कॉन्फरन्सचा प्रामुख्याने उद्देश आहे। काही बातम्या स्थानिक वर्तमानपत्रामध्ये किंवा स्थानिक मीडियामध्ये वाचण्यात आलेल्या होत्या त्या म्हणजे मूळ कर्जाच्या रकमेपेक्षा माफीची रक्कम कमी असते। खरं तर कर्जाची रक्कमेपेक्षा माफीची रक्कम कमी असण्याचा प्रश्न येणार नाही। कर्ज माफीची जर आपण संकल्पना समजून घेतली तर नोटमध्येची तारीख आहे नोटमध्ये तारीख होती या कालावधीमध्ये उचललेलं कर्ज व 30/9/2025 अखेर थकीत असलेलं व दिनांक 31/3/2000 अखेर येणे बाकी असलेले थकीत पीक कर्ज हे याच्यासाठी पात्र होणार आहे आणि 2 लाखाची अप्पर लिमिट आहे। आता याच्यामध्ये बँकांच्या स्वतःच्या पॉलिसीज आहेत ज्याला आपण एनपीए खाती म्हणतो। एनपीए खात्याला वन टाइम सेटलमेंट करण्याच्या प्रत्येक बँकेच्या पॉलिसीज आहेत। ज्या पद्धतीने जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली डिस्ट्रिक्ट लेवल बँकर्स कमिटीची बैठक होते त्याच्यामध्ये आपण कर्ज वितरण करण्याविषयी त्याचं नियोजन करण्याविषयी शेतकऱ्यांना मदत करण्याविषयीचे निर्णय जाहीर करतो किंवा आपला क्रेडिट प्लॅन जाहीर करतो। त्याच पद्धतीनं माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली स्टेट लेवल बँकर्स कमिटी असते आणि या बँकर्स कमिटीमध्ये प्रत्येक बँकेने आपापल्याकडचे वन टाइम सेटलमेंटचे जे काही पॉलिसीज असतील त्याविषयीची माहिती सांगितलेली होती आणि त्या सर्व माहितीचा विचार करून हा कर्जमाफीचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। सर्वसाधारणपणे शासन अशी रक्कम देणार आहे की जी बँका स्वतःहून झळ सोसायला तयार नव्हती। उदाहरणादाखल समजा